नमस्कार. नमो बुद्धाय. जय भीम. आज रमाईनगर सातारा परिसर या ठिकाणी दर रविवारी प्रमाणे चारिका आणि म्हणजेच भिक्षाटन या ठिकाणी आज संपन्न होत आहे. सोबतच आपल्या एरियातील जे उपासक उपासिका आहेत यांच्या माध्यमातून आज सकाळी 7 वाजतापासून चारिकेला सुरुवात झाली असता जे ज्या उपासिकांनी चारिका स्वीकारलेली आहे त्यांचा आज भंतीजींच्या हस्ते साधुवाद आणि आशीर्वाद झालेले आहे. आणि ज्या चारिकेची आपल्या सातारा परिसरमध्ये प्रथमतः सुरुवात केलेली आहे असे आपले अशोकरावजी तिनगोटे सर या ठिकाणी आहेत. तर आपण त्यांचे आता सर किती वर्ष झाले या एरियामध्ये चारिका करताना? जवळजवळ 2000 पासून चारिका ही नियमित होते आणि औरंगाबाद शहरात नव्हे तर मराठवाड्यामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये देखील ही आमची प्रथा नॉन ब्रेकेबल म्हणजे सतत ही प्रक्रिया सुरू आहे. आणि जसं आपण बघतो की थायलंड, कोरिया, जपान, श्रीलंका, म्यानमार इथं ही प्रथा पासून बुद्ध धर्म रुजू झाला तिथं तेव्हापासून आहे. परंतु सर आता जेव्हापासून आपण चारिका बघतोय पुस्तकामध्ये महाराष्ट्रातून तर संपन्न म्हणजे कुठं दिसत नव्हती, परंतु महाराष्ट्रामध्ये तो मला कसं वाटलं की आपल्या एरियामध्ये आपण म्हणजे हे कसं सुचलं की चालू करावं? मी 1991 साली बँकॉकला गेलो. बँकॉकला गेल्यानंतर चित्र बघितलं की सगळं तिकडं बुद्धमय वातावरण आहे, बुद्धिस्ट कंट्री आहे. आणि सकाळी 5 पासून तिथं सुरुवात होते. सगळ्या चौकातून रस्त्यातून पूर्ण निगमामध्ये शहरामध्ये भिक्षू आणि सगळे तिथं स्टॉल लावून बसलेले असतात. सर्व भिक्षूंचा म्हणजे प्रतीक्षा करत असतात. तर अशा परिस्थितीमध्ये खूप सुंदर असं अप्रतिम चित्र दिसलं. आणि जेव्हा तुम्ही प्रथमतः सातारा परिसरमध्ये चारिका चालू केली त्यावेळेस कसा प्रतिसाद होता, कसं भेटायचे तुम्ही लोकांना किंवा तर चारिका घ्यायची? सुरुवातीला मी म्हणजे 1991 सालीच 1 महिन्यासाठी भिक्षू झालो आणि विशुद्धानंद बोधी मंतेकडे लेणीवर भिक्षू होतो. आणि तिथं त्यांना निक्षून सांगितलं की सगळ्यांनी दररोज चारिकासाठी निघायचं. आणि सतत तिथं महिनाभर आम्ही चारिका केली. आणि या पद्धतीने चालू केली तर लोकांचा प्रतिसाद कसा? आता समजा इथं आले नाही, काहीच कळत नव्हतं लोकांना, नाही का? काहीच नाही. घाबरायचे, भिक्षूच्या अंगावर भाजी पडायची, पात्रावर पडायचे. हा, कोणाच्या प्लेट अशा थरथर करायच्या, मामावून जायचे सगळे. अच्छा अच्छा. तर आता इतकं व्यवस्थित सुनियोजित असं वाटतं. लोकांना कसे नियम सांगितले का कसं म्हणजे? नाही, आपोआप शिकत गेले. अच्छा. हा, न दर बोलता रविवारी घेऊन हा विनय आहे की जास्तीत जास्त आपण मौन बाळगलं पाहिजे. आर्य मौन या ठिकाणी बाळगायला पाहिजे. आणि तेव्हापासून चारिका जेव्हा चालू केली तर आतापर्यंत काय बदल वाटला समाजामध्ये आपल्या एरियामध्ये? नाही, खूप अप्रतिम बदल आहे. कारण मी बघतो की माता भगिनी माझ्या आता किती वाजता उठतात माहीत नाही, परंतु 3:30-4 पासूनच त्यांना ध्यास लागतो की आपण उठायला पाहिजे, भंतेजीची तयारी करायला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने ते उठतात. लहान लेकरं देखील झोपेतून उठतात. आता हे सगळे ड्रेसिंग करून तयार आहेत, सुसज्ज आहेत. आणि यांना विशेष असं आकर्षण आहे की भंतेजी येतात आपल्याकडे. सुरुवातीला ज्यावेळेस यायचे तर भंतूजी म्हणायचे, भिकू म्हणायचे, भिकू येणारत, भंतू येणारत. परंतु आता प्रॉपर एक नॉलेज धम्माचं त्यांना येतं आहे. आणि हे सगळं श्रेय प्रचंड श्रेय सगळ्या लोकांना जातं आहे. कारण समस्त बांधवांनी बंधू भगिनींनी याला स्वीकार केलेला आहे या ठिकाणी. धन्यवाद. तुम्ही चालू केलेल्या कार्याला खरोखर लोकांनी आता स्वीकारलेलं आहे आणि प्रत्येकाने चारिका स्वीकारावी आणि भंतीजींच्या हस्ते आशीर्वाद घ्यावा अशी अपेक्षा सातारा परिसरवासियांना करण्यात आली. जनमत लाईव्ह करता दिलीप वरगड यांची रिपोर्ट. धन्यवाद. साधू.